आय वॉज म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा मी गेले ना आणि तिने दार उघडलं, शी सो ब्युटिफुल म्हटले 7 वाजता सकाळी अशी म्हटलं यू ओपन द डोर सो आणि ती आपली मराठी ना आपले महाराष्ट्रीयन टोटल. तर तिच्या आईनं मी विचारलं की तेव्हा ते हुसेनचं वगैरे तिचं पेंटिंग म्हटलं यू मस्ट बी फिलिंग सो ग्रेट नो युअर डॉटर इज दिस थिंग अँड ऑल दॅट. काय घोडे पेंट करतो आता हिला पेंट करतो. म्हणजे तिला जे होतं वातावरण यु नो दॅट नेवर चेंज. नमस्कार. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज दिल के करीबमध्ये आपल्याबरोबर दिलखुलास गप्पा मारायला आल्यात द बोल्ड अँड द ब्युटिफुल फिटनेस आयकॉन लीना मोगरे. हाय, हाऊ आर यू? आय एम गुड लीना, हाव आर यू? गुड. बरेच वर्षांनी भेटतोय आपण. खूप वर्षांनी भेटतोय, पण एक खूप छान कॉम्प्लिमेंट मला तुला अशी द्यायची आहे Yes. की मी पहिल्यांदा जेव्हा लीनाला बघितलं होतं तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी अवघी म्हणजे आय थिंक 20-21 वर्षाची असेल. बरोबर. पण तेव्हाची लीना आणि आत्ताची लीना काहीही फरक नाही. वाव. म्हणजे आपल्या गप्पा सुरू व्हायच्या आधी तुम्हा सगळ्यांना मला एक किस्सा सांगायचा आहे. माझं नुकतंच लग्न झालं होतं. आणि तेव्हा तू वर्कआउट करत नव्हती ना? आता करते की नाही? करते. वा. म्हणजे तुझ्या इतका नक्कीच नाही, पण करते. मला जसं जमेल तसं मी करते. Good. तर गंमत ऐक ना, सांताक्रूज जिम मध्ये आपण वर्कआउट करायचो. मी खूप वेळा जायची तिथे. हो खूप वेळा. हो हो. आणि मी ना नुकतीच जायला लागले होते. म्हणजे लग्न झालं होतं तेव्हा स्मिताताईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला ढकललं होतं अक्षरशः की आता तरी बाई व्यायाम सुरू कर. आणि लीना अशी एंट्री जी घ्यायची ना जिम मध्ये, ती म्हणजे एकतर तिच्याकडे बघून खूप कॉम्प्लेक्स यायचा, म्हणजे अजूनही येतो. ॲट युअर एज म्हणजे 58. 58. डोंट टेल मी. येस, 58 इयर्स ओल्ड. यंग. 58 इयर्स यंग. आणि ते व्यायाम करूनच होतं. डेफिनेटली. आणि बॅलन्स लाईफस्टाईल आणि तुमचं बॅलन्स डाएट आणि लाईफस्टाईल. इट्स अ लाईफस्टाईल. विल गेट टू दिस आफ्टर माय व्हेरी इम्पॉर्टंट किस्सा. ओके. येस, तुझा किस्सा पहिले सांग आता. तर लीना असा एकतर तिचा आवाजच असा आधी यायचा आणि मग लीना यायची, आणि लीना आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कॉम्प्लेक्स. ओके. तिचे मसल्स म्हणजे तिचे बायसेप्स, तिचे थाय मसल्स आणि एकंदरीत तिचा असा आवाज हाय 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 करून पूर्ण जिम अशी हादरायची तू आल्यानंतर. मला खरंच एवढं सगळं माहिती. ऑल ऑफ अस वर इन ऑ. ओ वाव. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यानंतर ही खूप हेवी वेट्स करायची आणि मी आहे ना असं एक 5 पाऊंडाचं 10 पाऊंडाचं हळूहळू मी करत असायचे. आणि मग लीना मला ॲज युजल ओरडायची खूप की काय गा हे काय आहे? तुला आठवतंय का? बांगडी सारखं काय घालते तू? म्हणजे वेट ते बांगडी सारखं. हो. आहे ना. तू 5 पाऊंडाच्या 10 पाऊंडाच्या बांगड्याच घालत असशील ना फक्त. तर त्याच्यानंतर मग मला इतका कॉम्प्लेक्स यायचा लीना की तुझा आवाज आला ना की मी जवळपास मग माझं एक्सरसाइज झालंय आणि आता मी शवासन करते म्हणून मी झोपून जायचे शवासन करायला. आणि तू आलीस की मी पळून जायचे. व्हॉट यू से? कारण तू मला ओरडणार. एकदा तर न झेपताना सुद्धा मी एक असं काहीतरी हेवी वेट उचललं होतं जस्ट बिकॉज यू हॅड. आधी सांगितलं असतं मी तुला ट्रेन केलं असतं तेव्हा. बरोबर. मग तू यू वुड लव्ह एक्सरसाइज. बट दोज वर द डेज. खूप मजा यायची. खूप मजा यायची. मी पण. आणि जे यायची ना जिम मध्ये सकाळी एकदम, तेव्हा मी काही वेळेस बीचवर धावून यायची आणि मग मी ते वर्कआउट करायची. ओ माय गॉड. सो युअर डे यूज टू स्टार्ट वेन? 6 o'clock, 5 o'clock, 5:30. कारण ब्लॅक कॉफी वगैरे बनवून देन धावायला. मग इथे मग 7:30, 8पर्यंत माझं सगळं हे व्हायचं. मग आफ्टर दॅट मी आणि अंबर बसून गप्पा मारायचो की तूप खायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. मग थोडे असं टाइमपास बिमपास झाल्यावर मग देन आय यूज टू कम होम अँड देन माझी अकॅडमी तेव्हा मी चालू केली. राईट. 94 मध्ये. ओके. फ्रॉम दॅट टाइम आय एम इन फिटनेस बिझनेस. ओके. तेव्हा म्हणजे 94 मध्ये तेव्हा सर्टिफिकेशनचं असं काही हे नव्हतं. काय त्याला म्हणतात, कल्पना नव्हती कोणाला सर्टिफाय व्हायला पाहिजे. जे बॉडी बिल्डर्स असायचे किंवा तेव्हा 10 to 5 विमेन
हा बरोबर. आणि 6 ते 10 मेन आणि परत मग 5 to 9 किंवा 10 o'clock पर्यंत परत मेनचं. आणि तेव्हाच्या बायकांना काही करायला नसायचं घरी ना, त्या इन्स्ट्रक्टर बनायच्या. कारण फ्री वर्कआउट, फ्री स्टीम, फ्री असं सगळं मिळायचं ना, आणि शिकायला मिळायचं. राईट. सो दॅट्स वाय दे यूज्ड टू बिकम इन्स्ट्रक्टर्स. आणि तेव्हा मग मी फर्स्ट बॅच चालू केलं ऑफ फिटनेस अकॅडमी टू सर्टिफाईड ट्रेनर्स. म्हणजे लोकांनी विचारलं, हे काय चालू करते तू फिटनेस वगैरे. आणि जेव्हा मी ॲड दिली पेपरमध्ये, यू वोंट बिलीव्ह, 99% लोकांचे फोन आले, मला जिम जॉईन करायचं आहे तुमचं. आणि मी त्यांना सांगितलं, हे जिम नाही आहे, इट इज अ कोर्स टू सर्टिफाईड स्टुडंट्स. ओके. म्हणजे ते काय, टू टीच एक्सरसाइज. एक्सरसाइज. मग त्याच्यामध्ये अनॅटमी, एक्सरसाइज फिजिओलॉजी, वेट ट्रेनिंग प्रिन्सिपल्स ऑफ डाएट, मग इंजुरीजबद्दल थोडंसं. म्हणजे यू बिकम अ प्रॉपर ट्रेनर, सर्टिफाईड ट्रेनर दॅट्स वॉट. आणि पर्सनल ट्रेनिंग तेव्हा चालू केलं. सो बेसिकली तुला इंट्रोड्यूस करताना आय कॅन से दॅट वी बिलॉंग टू द सेम फॅमिली. या, बिकॉज वी बिलॉंग टू द सेम फिटनेस फॅमिली. सो लीना मोगरे फिटनेस काय किंवा तळवलकर काय, वी आर इन द सेम फॅमिली. इनफॅक्ट काकांनी पण, आम्ही 2 वर्ष, ते पण माझे पार्टनर होते, मधुकर तळवलकर. फॉर 2 years वी हॅड द अकॅडमी टुगेदर. Okay. आणि देन वी सेड वी विल रन आवर ओन अकॅडमीज, यु नो, विथ हिज नेम अँड मी विथ माय नेम. तर त्यांनी मला खूप एनकरेज केलं की तू LM असं कर. वाव. मग ते LM द फिटनेस अकॅडमी तेव्हापासून चालू केलं. आणि माय मदर वॉज अनदर इन्स्पिरेशन. ओहो. माय मदर तेव्हा म्हणजे ती, आम्ही जूला राहायचो, तर तेव्हा ना ते मिठीबाई कॉलेजच्या सगळं बाहेरच बघायची ती सगळ्यांना. म्हणजे ही ह्या कॉलेजमध्ये गेली, कारण अगदी अगदी जवळ होतं ते कॉलेज. मग नाहीतर काय, मुलं मुली सगळे बाहेरच. म्हणून तिने मला SNDT कॉलेजमध्ये घातलं, जूला, SVT कॉलेज ऑफ सायन्स. तर मी म्हटलं तिथे काय करू, तू डायटिशियन बन. सो इट वॉज माय मॉम, मदरचं तिने हे करून की तू डायटिशियन बन. त्यामुळे मी या फील्डमध्ये राईट इन द बिगिनिंग आले. ओके. आणि तेव्हा माझी हाईट, म्हणजे आता पण काय मी काय उंच नाही आहे, पण तेव्हा तिने मला फर्स्ट टाइम जिममध्ये घातलं. ओके. आणि तेव्हा ही मिथ होतं की एक्सरसाइज केल्याने हाईट वाढतं. दॅट्स अ बिग मिथ दॅट वी ऑल नो. पण शी इंट्रोड्यूस्ड मी टू द जिम कल्चर. आणि टू बिकम अ डायटिशियन, टू डायटिशियन बन. त्यामुळे मी ते होम सायन्स आणि सगळ्यांशी, होम सायन्स काय तू जॉईन करते, होम सायन्स. पण देन लेटर ऑन इवन आय रिअलाइज्ड की केवढं मी तिथे शिकली. अँड देन आय डिड माय मास्टर्स इन न्यूट्रिशन, 2 वर्ष PhD केलं. देन आय गॉट बोर्ड PhDचं, खरंच सांगायचं तर. कारण मला आहे ना असं म्हणजे क्लासरूम फार बोर झालेलं. कारण मी सायकलिंग एवढी करायची, मी कॉलेजमध्ये सायकलनी जायची. बरं. यु नो, आणि ट्रेकिंग हे ते खूप व्हेरी फिजिकल पर्सन. तर हे फील्ड जे मला आहे ना, इट इज लाईक माय एक्सटेन्शन ऑफ माय पर्सनॅलिटी. यु नो, असं झालं ते. सो इट्स थँक्स टू माय मदर हू रिअली पुट मी इन दिस फील्ड. कारण का, मी रस्त्यावर राहू नये उभं कॉलेजच्या वेळेस, लाईक वॉट अदर पीपल वर डुईंग. आणि देन रेस्ट तो स्टार्टेड. इवन एरोबिक्स जेव्हा चालू झालं, यु नो, तेव्हा मला खूप एक्सरसाइज करायची खूप आवड होती. पण एरोबिक्स ऑल्सो तिच्या महिला मंडळमध्ये ती बोलली, ये एक लेडी आली आहे, ती म्हणजे एरोबिक्स करते आणि बघ तू काय आहे ते. आणि मग तेव्हा आहे ना ते लिओटार्ड्स वगैरे फार नवीन होते. सो शी वॉज इन अ लिओटार्ड बट शी हॅड ओन अ कोट ऑन इट. सो वेन शी शोड द डेमो, आय तो फेल इन लव. अँड आय लव लाईक लिओटार्ड्स अँड द शूज अँड ते जेन फॉन्डा रेव्होल्युशन अँड ऑल. सो आय जस्ट लव्ह दिस फील्ड. माझं हे पॅशन झालं माहिती, मोर दॅन एनिथिंग एल्स. सो आय नेव्हर फेल्ट आय वॉज वर्किंग. दॅट्स हाऊ माय जर्नी माझी चालू झाली. मला तोच प्रश्न तुला विचारायचा होता की तू आमच्यासारख्या मुलींसाठी तेव्हा सुद्धा इन्स्पिरेशन होतीस आणि आता सुद्धा आहेस, पण तुझं इन्स्पिरेशन कोण आहे? माझं इन्स्पिरेशन वन इज माय मदर. कारण ती पण स्वतःला फिट ठेवायला योगा कोर्स तिने केला. आम्ही लहान असताना, मी आणि माझी बहीण. आणि शी इवन ॲट दॅट एज, यु नो, शी यूज टू वॉक. ते स्कायवॉकचं काय झालं, स्कायवॉक झाले. ओके. तर माझा एकदा इंटरव्ह्यू आला होता पेपरमध्ये की यू विल बर्न सो मेनी कॅलरीज इफ यू वॉक, स्कायवॉक. आणि माझा फोटो आला होता फ्रंट पेज मुंबई मिररमध्ये.
तर शी सॉ दॅट आय वेंट अँड शोड बघ मम्मी असा असा फोटो आला. तर ती इरल्याहून जूहूला चालत यायची. ओके. इरला ते केवढं लांब आहे सो फ्रॉम देअर. आणि एकदा ती पार्ला ईस्टहून ते स्कायवॉक घेतला तिने आणि जूहूला यायला ती स्कायवॉक. कसलं डोंबल केवढं लांब आहे आणि आम्हाला म्हाताऱ्यांना एक बेंच पण नाही तिथे बसायला. ते तेव्हा नसतील मला असं वाटतं. आणि तुझं राईटअप बघून मला काय माहिती तुझी गाडी खाली आहे, तू फक्त तिथे फोटो काढ. सो दॅट वॉज वन पार्ट. आणि ऑफकोर्स मधुकर काका पुश मी ऑल्सो अलॉट अकॅडमी चालू झाल्यावर. देन आय वॉज ऑन माय ओन अँड तेव्हापासून मग मी फिटनेसमध्ये इट इज माय लव्ह. ओके. दॅट्स वॉट. सो आणि एक जण आहे रूथ हिडरिच म्हणून. ओके, शी इज फ्रॉम हवाई. आणि शी म्हणजे ॲट द एज ऑफ मला असं वाटतं 60-65 तिला कॅन्सर डायग्नोज झाला. बर. ओके. अँड शी इज ऑल इन टू फिटनेस वगैरे. तर ती बोलली मला का असं एव्हरीबडी गैस टू नो. सो वेन आय मेट हर शी हॅड ओव्हरकम द कॅन्सर विथ एक्सरसाइज आणि हे. अँड Really? मॅरेथॉन रनर. ओके. आणि ती 12 मॅरेथॉन्स करायची अख्ख्या वर्षात. आणि आपण एक मॅरेथॉन केलं तर केवढं हे करतो. आणि तेव्हा आहे ना ती क्रचेसवर होती आणि तिचा पाय फ्रॅक्चरमध्ये होता. सो आय सेड व्हॉट हॅपन टू यू. तर ती बोलली नो आय वॉज प्रॅक्टिसिंग माय रन आणि ट्रकनी येऊन मला हे केलं पण त्या म्हणजे आय वॉज ॲट अ व्हेजिटेरियन कॉन्फरन्स तेव्हा. मी पण व्हेज आहे. ओके. तर ती त्या कॉन्फरन्सच्या वेळेस सकाळी पूलमध्ये असायची टू डू दॅट पूल वॉकिंग. सो हर लेग गेट्स दिस थिंग. मग सायकल करायची. सो लाईक आय वॉज जस्ट लाईक की बाप रे काय ही बाई आहे. आणि ती बोलली की ओके आय हॅड ब्रेस्ट कॅन्सर सो आय हॅड टू डू मेसेक्टोमी वगैरे. बट शी सेड लुक ॲट द ब्राईट साईड. I had false breast, but I was the only one without sagging breasts at that age to cross the finishing line. So that's what I learned from her की एवढं तिने ओव्हरकम करून एवढं पॉझिटिव्ह राहिली. सो शी इज वन ऑफ माय टॉप इन्स्पिरेशन्स की तिच्या वयाची झाल्यावर पण मी अशीच राहणार. हाऊ नाईस. सो शी इज ऑल्सो वन ऑफ माय ट्रू इन्स्पिरेशन्स. दॅट्स ऑल. लीना, एका स्त्रीने करिअर करताना किंवा एस्पेशली स्त्रीने बिझनेस करताना खूप वेगवेगळे आपल्याला अनुभव येतात, खूप अडथळे सुद्धा येतात आपल्या वाटेत. तुझे अनुभव काय होते? स्टार्टिंगला माझ्या मनात होतं की ओके फाईन यू आर अ गर्ल ऑर आय मीन अ वुमन ऑर अ मॅन. तुमचं काम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. मग जरी तुम्ही 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत रात्री काम करतात किंवा काय दॅट इज इममटिरियल. कारण जेव्हा मी माय फर्स्ट अँड ओनली जॉब इन माय लाईफ आय वॉज द CEO फॉर गोल्ड्स. कारण गोल्ड जिम जेव्हा इथे आलं तेव्हा मी ते सेटअप केलं होतं. ओके. ओके. ॲज द CEO आय वर्कड फॉर दॅट कंपनी. आणि मी त्यांना 13 जिम सेटअप करून दिले. तर मग जेव्हा आमचं पहिलं जिम तेव्हा सेटअप होत होतं तेव्हा 2 वाजता का 3 वाजेपर्यंत शेवटी मला राहावं लागायचं. सो फॉर मी ॲट होम ऑल्सो नोबडी वॉज सो दिस थिंग. पण that's what one has to realize whether you're a man or a woman. तुम्हाला काम करावं लागणार. जस्ट बिकॉज युअर अ वुमन हे करा ते करा असं काही नाही. इफ युअर फील्ड इज फिटनेस यू आर देअर अँड यू हॅव टू वर्क हार्ड. दॅट इज वॉट वॉज माय थिंग. पण स्लोली आय रिअलाइज की 1-2 एका ब्रांचमध्ये माझा पार्टनर होता. So he couldn't take that female this thing, So he had created a lot of problems. Sorry to say he was a Maharashtrian. पण नाही, पण एक स्त्री आपल्या वरचढ जातीये ते लाईक आम्हाला आले प्रॉब्लेम्स तेव्हा बट मग बोलून आणि हे करून लिगली त्याला हे करून जरा शांत केलं. मग ते सॉर्ट आउट झालं. बट दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स की बाबा ॲज अ वुमन लाईक लॉट ऑफ मेन पुरुषांना आवडत नाही काही अजूनही आहे असं पण मला असं वाटतं इट डिपेंड्स ऑन द वुमन ऑल्सो. बाईवरती पण डिपेंड असतं की यू शुड नॉट बी बॉदर्ड अबाउट ऑल दीज थिंग्स. आपलं काम करायचं, काम बोललं पाहिजे. बरोबर आहे. तर ते एकदा झालं की देन यू आर कॉन्फिडन्सनी सगळं पुढे जातं आणि फोकस. दॅट्स वॉट इज इम्पॉर्टंट. दॅट्स वॉट. ट्रू. सो या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा या फील्डमध्ये तू एंटर केलंस तेव्हा तुझं लग्न झालं होतं? हो. माझं लग्न झालं आणि माझं 2nd इयर ऑफ MSc मी लग्नानंतर कम्प्लीट केलं. बर. अँड आय हॅड टोल्ड दॅट इट वॉज अ अरेंज मॅरेज की
आय वूड लाईक टू कम्प्लीट. दे सेड ऑफकोर्स यू कॅन कम्प्लीट अँड ऑल दॅट, देर इज नो प्रॉब्लेम. आणि मी MSc कम्प्लीट केलं. मग काय करायचं, आणि सगळं माझं करिअर आफ्टर मॅरेज आहे. ओके, कारण असं म्हणतात की लग्न आपलं झालं की आपलं एक नवीन आयुष्य, एक दुसरं आयुष्य सुरू होतं. राईट. आणि म्हणजे आपलं संसार, घर, मुलं ह्याच्यामध्ये स्त्री रमते. तर तुझं नक्की काय झालं? मला एवढा सपोर्ट होता घरनं, कारण माय मदर इन लॉ, ती माझ्या सासूबाई, शी द मोस्ट हंबल वुमन आय हॅव एव्हर मेट. त्या रिटायर झाल्या ॲज अ डेप्युटी डिरेक्टर ऑफ ONGC इन ONGC. बर. आणि शी वॉज द फर्स्ट वुमन एम्प्लॉई इन ONGC. Oh, तेव्हा really? म्हणजे Okay. तिचं हे किती साली असेल? तिचं ग्रॅज्युएशन झालं आणि नेक्स्ट डे शी गॉट अ जॉब. ओके. आणि तेव्हापासून जे तिने काम केलं ते माझ्या म्हणजे आय स्टार्टेड द अकॅडमी तेव्हा 94मध्ये मी अकॅडमी चालू केली. तेव्हा त्या 4 वर्ष आधी रिटायर झालेल्या. सो शी न्यू की वुमनला यु नो हाऊ इम्पॉर्टंट इट इज फॉर हर टू वर्क. आणि यु नो इवन शी वॉज अ ग्रेट सपोर्ट. कारण आणि माय फादर इन लॉ वॉज अ बॉडी बिल्डर इन हिज यंग डेज Oh, really? ॲज अ हॉबी. बरं. खूप त्यांना म्हणजे त्यांनी घरी डंबेल बनवलेले, घरी तो कॅनन बॉल बनवलेला, आणि त्याच्याने ते व्यायाम करायचे. Oh. ते अजून आहेत माझ्याकडे, यु नो. आणि मी पण त्याच्यानी खूप वेळा व्यायाम करते त्या डंबेलनी. आणि ते एक डंबेल आहे पण त्या दगडावरनं घासून घासून त्यांनी केलेलं. अच्छा. सो ही वॉज सो प्राऊड की माझी सून काहीतरी फिटनेसमध्ये करते. तर जेव्हा मी अकॅडमी चालू केले तर टी शर्ट बनवले. यूज टू वेअर द टी शर्ट अँड यूज टू गो टू द बँक. सी. सो समटाईम्स यु नो तुझं म्हणजे खूप कौतुक होतं खूप घरात. खूप. आणि जे राईटअप्स याचे न्यूजपेपरमध्ये ते मी नाही कापून ठेवले जुने जे आता मला कळतं, यु नो इट वॉज सो इम्पॉर्टंट. ते त्यांनी कापून फाईलमध्ये ठेवलेले. आणि कोणी पण यायचं ना तर असं दाखवायचे, आय टू बी सो दिसते घ्यायचं. बाबा सगळ्यांना कुठे दाखवत बसतात तुम्ही. सिंग नो शी इज डुईंग सो गुड. आणि मग मी लेट यायची कामावरनं किंवा काय, किंवा शॉर्ट्स घालून फिरायची, सायकलिंग शॉर्ट्समध्ये यायची. कारण एक दोनदा असं झालं की मी एरोबिक्स क्लासवर. आणि हे किती साली? 94, 95, 96 यु नो. Okay, okay. सो आणि लोक बसलेली आणि आय हॅड टू एंटर. तर टाईट्स होते माझे कुठे? घरात? घरात. सो आय टू एंटर होम. आणि सगळे होते आणि माझे यु नो लिओटार्डचं वरचं टॉप. आणि सो आय केम अशी, ते सगळे असे बघत राहिले. सो ही आमची सून बघा, फिटनेस मॉडेल. सो इट डिपेंड्स ऑल्सो सो मच ऑन द फॅमिली. सपोर्ट असं सासर मिळायला सुद्धा भाग्य लागतं खरंच. टच वूड. कारण दे सपोर्टेड मी अँड एनकरेज मी फुल सेल. जेव्हा लीना मोगळीज फिटनेस चालू केलं, मी गोल्ड्समधनं रिझाईन केलं. अँड देन आय सेड चलो नाव लेट्स डू समथिंग ऑफ आवर ओन. म्हणून तर मी रिझाईन केलं. आणि तेव्हा एका छोट्या बेसमेंटमध्ये ओके आय स्टार्टेड दॅट जिम. पण ते जिम पण मी अकॅडमी म्हणून चालू केलेलं. बरं. आणि ते ऑफकोर्स आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिली. तर तेव्हा पैसे कसं हे करायचं, लोन कसं अप्लाय करायचं, तेव्हा आम्ही शिकलो. तर माझ्या सासूबाईंनी त्यांचं जे पार्ट ऑफ द सेव्हिंग होतं ते दिलं. माझं सेव्हिंग जे आहे ते, सो इट्स ऑल द वे वुमन पॉवर. यु नो. तर आणि माझ्या मम्मीनी मला हे, सो आय ऑलवेज से इट्स वुमन पॉवर. तर त्यांनी मला मदत केली. तर दॅट आय टूक इट ॲज अ डिपॉझिट आणि यु नो बँकेला मार्जिन मनी वगैरे करून आय स्टार्टेड दॅट. पण त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला की देन आय कन्वर्टेड इट टू अ जिम. आणि मग ते शिफ्ट करावं लागलं आम्हाला 2 वर्षात दुसऱ्या मोठ्या जागी. कारण तिथेच आधी कुठेशी होतं जिम? आधी खारलाच होतं. खारला. आणि मग शिवाजी पार्कला होतं? नाही, मग खारला मोठ्या जागी शिफ्ट केलं, मग शिवाजी पार्कला. ओके. यु नो द सेकंड जिम. तर तेव्हा मग म्हणजे इट स्ट्रक मी, ओ माय गॉड, यू कॅन मेक सो मच ऑल्सो बाय युअर सेल्फ. आणि एवढा सपोर्ट असल्यावरती देन यु नो यू डोंट हॅव टू बी. माय हजबंड ऑल्सो सपोर्ट. एक्झॅक्टली लीना, मला तेच विचारायचं होतं. आय वॉज कमिंग टू दॅट. ओके. मला खूप इंटरेस्ट आहे समजून घ्यायला. इनफॅक्ट आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप इंटरेस्ट आहे समजून घ्यायला की निखिल दादा म्हणजे निखिल मोगरे, युअर हजबंड, त्यांनी खूप सपोर्ट केलाय ना तुला तुझ्या एंटायर करिअरमध्ये? टोटली.
फर्स्ट ते म्हणजे तो टाइम डिवाइड करायचा, कारण त्याचा कम्प्युटरचा बिझनेस होता. Okay. आणि देन इव्हनिंग यूज टू कम इन जिममध्ये यायचा. बरं. हे सगळं नीट आहे, अकाउंट्स हे ते, बिकॉज आय एम नॉट व्हेरी गुड ॲट पेपर वर्क. तर तो फार इज अ व्हेरी कम्प्युटर आणि पेपर मॅन. तर देन वी रिअलाइज की जर का मी मार्केटिंग आणि PR आणि आय हॅव टू बी ऑन द फ्लोर, ट्रेनर्स, ट्रेनिंग, यु नो, लाईक बी द फेस ऑफ द जिम, तर यू नीड समबडी देअर इन द बॅक ऑफिस. तर तो बोला मी आयडियल पर्सन आहे जे मला, सो इट वॉज अ ऑटोमॅटिक ट्रान्झिशन. आणि एवढं मोठं आमचं डिस्कशन पण नाही झालं की ना मी कम्प्युटर बिझनेस बंद करतो, हे करतो, तसं करतो, असं पण डिस्कशन नाही झालं. सो इट वॉज अ ग्रॅज्युअल थिंग की ओके फाईन, इफ यू आर डुईंग बेटर आय विल कम इन टू द फील्ड, यु नो. तर त्यामुळे तो पण फील्डमध्ये आला. आणि ही हॅज बीन द ग्रेटेस्ट सपोर्ट, वॉट एव्हर आमचे अप्स अँड डाऊन्स असतील बिझनेसमध्ये वगैरे, ही हॅज बीन स्टँडिंग दे व्हेरी स्ट्रॉंगली आणि होल्डिंग द होल थिंग टुगेदर ऑल्सो. सो बेसिकली असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, त्याची बायको असते. तर बेसिकली एक यशस्वी स्त्रीच्या मागे माझा नवरा आहे, नवरा होता. आणि फॅमिली. अरे वा, व्हेरी नाईस. ॲब्सल्युटली. बरं, यू वर ऑलवेज अ सेलिब्रिटी. हां, म्हणजे वी ऑलवेज लुक्ड अप एट यू. हां, थँक्यू. आणि- गॉड्स ग्रेस, या शुअर. रिअली गॉड्स ग्रेस. आणि लीना मोगरे फिटनेसचा तू फेस होतीस, राईट. अँड यू स्टील आर. सो म्हणजे कधीतरी अगदी पर्सनल प्रश्न आहे हा, तुझ्यात आणि निखिल दादामध्ये याच्यावरून कधी काही भांडणं वगैरे व्हायची का? अजिबात नाही. तू आता पण बघते ना, तो तू किती बोलवलं त्याला ये म्हणून, त्याला अजिबात आवडत नाही. इज व्हेरी कॅमेरा शाय. तो त्याला तू हे सगळे प्रश्न जर का पाठवशील ना त्याला कम्प्युटरवर लिहून उत्तरं, तो फटाफट एका रात्रीत पाठवून देईल. पण येऊन बोलणं, फोटो काढणं अजिबात त्याला आवडत नाही. तू नाहीतरी आपल्या दोघांचा फोटो काढला, मॅम सोलो करून मला बाजूला करतं. सो दे वॉज नो इगो एज सच, बिकॉज त्याची पर्सनॅलिटी अशी आहे की इज अ व्हेरी काम. जेवढी मी बोलते ना तेवढाच तो कमी बोलतो. ओके ओके. सो इट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट. वी कॉम्प्लिमेंट इच अदर, असं होतं, यु नो. सो बॅक ऑफिस निखिल दादा बघतो Yeah. आणि यू आर द फेस ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन सगळं PR, मार्केटिंग, सगळे आयडियाज. पण मेन थिंग ऑल्सो ज्या माझ्या क्रिएटिव्ह अति आयडियाज असतात ना त्याला काही वेळेस लगाम घालणं, ते त्याचं काम असतं. डोंट थिंक स्टुपिड, यु नो, असं नाही होऊ शकत. सो दॅट ऑल्सो समबडी, यू नीड समबडी, यु नो, टू टेल यू इट विल नॉट वर्क ऑन युअर फेस. तर दॅट्स वॉट हिज जॉब. पण जेव्हा नवरा बायको, घरात नवरा बायको असतात आणि बाहेर एकत्र काम करत असतात, एकत्र व्यवसाय करत असतात, तेव्हा प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात? खूप. आम्ही तर एवढे भांडायचो तेव्हा, यु नो. पण तिकडची भांडणं घरात येतात का? घरात नाही आहेत जवळजवळ, पण इट कॅन कंटिन्यू की हे तू का बोललास, म्हणजे नॉट आउट ऑफ म्हणजे डिसएग्रीमेंट ऑन पर्सनल इश्यूज नाही. कारण काही काही वेळेस मला वाटायचं हे बरोबर आहे, हे करायलाच पाहिजे, आणि तो म्हणायचा ह्याला खूप खर्च येणार, हे करायचं नाही, यु नो. तर हे जे आर्ग्युमेंट्स व्हायचे ना ते खूप व्हायचे, खूप. म्हणजे बट इट वॉज अ रिझनिंग, इट वॉज नॉट पर्सनल ह्याच्यामध्ये, यु नो. इट वॉज फॉर द बिझनेस की ठीक आहे हे करायला पाहिजे किंवा हे नाही करायला पाहिजे. समटाईम्स इट यूज टू गेट, हा नाही बोलत, मी जातो निघून जातो, असं पण व्हायचं. पण ऑब्व्हियसली इट इज वर्क. मग घरी आल्यावरती वेगळं ॲटमॉस्फिअर. सो वर्कचं तिथेच राहायचं आणि मग नेक्स्ट डे इज अनदर डे. नाही. या. सो बिकॉज वी कॉम्प्लिमेंटेड इच अदर, आणि तो जरा शांत आहे त्यामुळे इट वॉज व्हेरी वर्केबल. इट इज रादर व्हेरी वर्केबल. पण आपण जेव्हा बिझनेसमध्ये एंटर करतो, राईट, एस्पेशली एक स्त्री जेव्हा अखंड बिझनेस हँडल करते तेव्हा तिला वेगवेगळे अनुभव येतात, चांगले सुद्धा येतात, वाईट सुद्धा येतात. तुला बरेच चांगले अनुभव सुद्धा आलेत. येस. त्याच्यापैकी एखादा सांगू शकते? ॲब्सल्युटली व्हेरी व्हेरी चांगले अनुभव सगळीकडे. कारण वेन तेव्हा वेट ट्रेनिंग फॉर अ वुमन वॉज लाईक अ बिग थिंग, यु नो. वेट्स उचलणं, वेट्स बरोबर पोस्ट करणं. सो अँड आय यूज टू लव्ह ऑल दिस वेट ट्रेनिंग आणि ट्रेकिंग आणि अशा सगळ्या गोष्टी. तर इट वॉज म्हणजे अनुभव आता सांगायला गेलं तर
असा एक पर्टिक्युलर अनुभव नाही आहे, पण ओव्हरऑल जे मला ॲडमिरेशन मिळालं सगळ्यांकडनं, फ्रॉम मेन अँड फ्रॉम विमेन, इट वॉज व्हेरी गुड. आणि तुला एक सांगते, मी जेव्हा पर्सनल ट्रेनिंग चालू केलं, ओके, तेव्हा खूप जण म्हणायचे की ओ यू ट्रेन मेन ऑल्सो ॲट देअर हाऊस. तर म्हटलं सो विमेन डॉक्टर्स असतात आणि मेन डॉक्टर्स असतात, तू डॉक्टरकडे जात नाही का मेल डॉक्टरकडे? इट इज द सेम थिंग. ते तुझ्यावर डिपेंड आहे, तुझ्या बॉडी लँग्वेजवर डिपेंड आहे आणि तू कशी आहेस त्याच्यामध्ये. अँड दॅट्स वाय यू बिकम अ सक्सेसफुल पर्सनल ट्रेनर ऑर अ डॉक्टर ऑर वॉट एव्हर. तुमचं जे बॉडी लँग्वेज असतं, तुमचं जे कॅरेक्टर असतं, यु नो, सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यामुळे तसे अनुभव मला अजिबात आले नाही. इनफॅक्ट दे यूज टू गेट स्केर्ड, अरे बापरे आपल्याला मारून. सो इट वॉज लाईक मोर ऑफ फन. आणि ते कळून येतं तुमच्या ह्याच्यामध्ये, आर यू एन्जॉईंग वॉट यू आर डुईंग, आणि हे तुमचं पॅशन आहे. तर त्यामुळे यु नो असे गोष्ट लक्षातही येत नाहीत की ओके आय एम अ वुमन ऑर वॉट एव्हर. मी असं 35 पाऊंड असं उचलून द्यायची त्यांना स्क्वॉट करायला, कारण घरी काही वेळेस स्क्वॉट रॅक नसायचा किंवा काही. सो इट वॉज लाईक यु नो जस्ट अ एक्सटेन्शन, जसं मी म्हटलं, ऑफ माय पर्सनॅलिटी. दॅट इज वॉट. सो आय हॅड ऑल द बेस्ट एक्सपिरियन्सेस ऑलवेज, टचवूड, अँड थँक गॉड फॉर दॅट. आणि घरीही मला कधी हे नाही झालं, कारण खूपशा वेळेस मग बाई, ओ तू बाहेर चालली, हे चाललंय ते चाललंय, असं काही नाही झालं मला. या व्यवसायाच्या निमित्ताने तू खूप लोकांना भेटली आहेस, Yeah, असंख्य लोकांना भेटली अशी. Right. त्यातले बरेचसे सेलिब्रिटीज, स्टार्स तू ट्रेन सुद्धा केलेस, Yeah. त्यांच्या संपर्कात आली आहेस. त्यांच्याबद्दलचे काही छान अनुभव सुद्धा आहेत तुझ्याकडे? लॉट्स लॉट्स. आय टेल यू, माझी पहिली क्लायंट होती माधुरी दीक्षित. बरं. ओके, हम आपके है कौनच्या वेळेस. आणि तेव्हा पर्सनल ट्रेनिंग म्हणजे काय कळतच नव्हतं, तू घरी येशील का मला ट्रेन करायला, कारण तेव्हा ती एवढी मोठी स्टार झाली हम आपके कौनमध्ये, तिला जिममध्ये वगैरे जाताच येत नव्हतं. तर मी म्हटलं येईन ना. तर आणि शी वॉज द फर्स्ट वन इन बॉलिवूड मला असं वाटतं जिने पर्सनल ट्रेनिंग चालू केलं असेल. ओ रिअली? यु नो, आणि मग तेव्हा तिला वेट ट्रेनिंग आणि तिला कार्डिओ म्हणजे शी डान्स, ते दुसरं हे नाही. बट ऑन हर सेट्स तिला मी टेप्स, तेव्हा टेप रेकॉर्डर होतं, वॉकमॅन होता, 2-in-1 होता, तेव्हा ती हे सगळं कॅरी करायची. अच्छा. कारण ते स्टेप वर्कआउटला स्पेसिफिक बीटचं म्युझिक असतं, मग ते ती कॅरी करायची. आणि शी यूज टू रिअली वर्कआउट व्हेरी हार्ड. एकदा आय टेल यू व्हॉट हॅपन्ड. आय वॉज म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा मी गेले ना, आणि तिने दार उघडलं, शी सो ब्युटिफुल. म्हटले 7 वाजता सकाळी अशी, म्हटलं यू ओपन द डोर. सो आणि ती आपली मराठी ना, आपली महाराष्ट्रीयन टोटल. तर तिच्या आईनं मी विचारलं की तेव्हा ते हुसेनचं वगैरे तिचं पेंटिंग, म्हटलं यू मस्ट बी फिलिंग सो ग्रेट नो, युअर डॉटर इज दिस थिंग अँड ऑल दॅट. तर काय घोडे पेंट करतो, आता हिला पेंट करतो. म्हणजे तिला जे होतं वातावरण, यु नो, दॅट नेवर चेंज. सो शी वॉज व्हेरी व्हेरी कूल आणि मोस्ट प्रोफेशनल पर्सन आय हॅव एव्हर मेट. मोस्ट प्रोफेशनल. म्हणजे 7 म्हणजे 7. आणि तेव्हा लँडलाईन होते, मोबाईल नव्हता. तर तिला जर का उशीर व्हायचा, रात्री 12 वाजता पण काही वेळेस ती फोन करायची किंवा दिवसा फोन करायची की येऊ नको उद्या. नाहीतर यु नो लाईक आय वॉज गेटिंग पेड, एनीबडी वुड हॅव सेड शी येईल आणि जाईल, काय मोठं. आणि दिवसा जेव्हा फोन करायची, आणि माय मदर इन लॉ, माझ्या सासूबाईंनी फोन उचलला, कशा आहात तुम्ही, काय, असं नाही की यु नो खाट करून, स्वतः फोन करायची. सो शी व्हॅल्यूड अदर प्रोफेशनल्स. हे खूप शिकण्यासारखं होतं तिच्याकडे. देन जॉन एब्राहमला मी ट्रेन करत होती, तेव्हा तो तर ऑब्सेस म्हणजे बियॉन्ड ऑब्सेस. तेव्हा त्याचं धूम जस्ट हे झालं. तर एकदा ते सिग्नलला मी गाडीत बसली होती आणि हा बाईकवर आला. ओ लीना, ही गॉट डाऊन ऑफ हिज बाईक अँड ही शोईंग मी झॅब. एव्हरीबडी वॉज द सिग्नल वॉज मोस्ट हॅपी. तर मग नंतर मोहब्बते टीम, मोहब्बते पिक्चर होतं बघ, ते शमिता शेट्टीचं गाणं, कोणतं शरारा का काय, त्यासाठी आम्ही खूप ट्रेन केलं, यु नो. आणि सो माय मेन जॉब ॲज अ पर्सनल ट्रेनर, मला नेहमी मी सगळ्यांना सांगते, इज नॉट टू काउंट 1 2 3 4, is to make the person love fitness. Right. Like if you see all these people whom I trained, Bipasha, she had put on weight long time back. आणि मग कॉफी विथ करणवरती तिने थँक्यू म्हटलं मला आणि तिच्या दुसऱ्या एका ट्रेनरला की बिकॉज ऑफ दीज टू आय लॉस्ट माय वेट. आणि तेव्हा शी स्टार्टेड लव्हिंग फिटनेस. तर तिने तिचे फिटनेस व्हिडिओज बनवले. सो माय एम इज टू मेक पीपल लव्ह फिटनेस.
अँड मेक इट देअर लाईफस्टाईल. मग कोणी असो, स्टार असो, नाही तर हाऊसवाईफ असो, नाही तर मॉडेल असो. सो आय हॅव ट्रेंड एवढे लोक. पण सगळे म्हणतात ओ स्टार लुक सो गुड आणि काय. म्हटलं एकच डिफरन्स असतं, त्यांचं डिसिप्लिन असतं. लाईक कटरीना यूज टू कम ॲट 2 o'clock ॲट नाईट ऑल्सो अँड ट्रेन. कारण माझं खारचं जिम 24 hours होतं. आणि बॉडी मेकअप पण निघालेला नसायचा. जस्ट वाईप ऑफ द मेकअप अँड शी यूज टू कम. पण वर्कआउट नाही मिस करायचं. सो दॅट्स वाय यू लुक सो गुड. आणि कारण फिटनेसचं मेन बेनिफिट पीपलना वाटतं वेट लॉस. नो, गुड स्किन, गुड हेअर, यूथ, यू लुक यंग, यू फील यंग. मग नो इंजुरीज, नो सिकनेस. तर आणि यू लुक बेटर. आणि इन शोबिज मेकअप हॅज टू एनहॅन्स यू, नॉट दिस थिंग. तर असे सगळे बेनिफिट जे फिटनेसमध्ये द स्टार्स स्टार्टेड रिअलायझिंग. लाईक दीपिका पादुकोण, दॅट टाईम शी वॉज अ किंगफिशर मॉडेल. तेव्हा ती येऊन ट्रेन करायची जिममध्ये. सो आय हॅव सीन लाईक करीना कपूर यूज टू हेट वर्किंग आउट. तुला खोटं वाटेल, हां, शी यूज टू हेट. म्हणजे मी गाडी घेऊन तिच्या घरी जायची त्या बँड्राला. आणि ते का मला ड्रायव्हर येत नाही सकाळी, एक्सक्यूज. सो आय हॅज टू गेट हर इन द कार, टेक हर टू द ऑफिस. म्हणजे फ्रॉम दॅट टू अ झिरो फिगर. केवढे एफर्ट्स लागतात. मग आफ्टर अ सर्टन पॉईंट देन दे लव्ह फिटनेस. मग देन आय स्टॉप ट्रेनिंग. मग रणबीर कपूर्स फर्स्ट वर्कआउट वॉज विथ मी. कारण तेव्हा त्याचे आईवडील एवढं, म्हणजे नीतू अँड ऋषी तो इज अनदर जेम ऑफ अ पर्सन ऑल टुगेदर, की मला येऊन सांगितलं याला जरा वर्कआउट कर. आणि मी मुद्दाहून त्याला एकदम टफ वर्कआउट दिलं. त्याचं पहिलं वर्कआउटचा परला म्हटलं युअर फादर मे लॉन्च यू बट देर आर सो मेनी अदर पीपल इन द लाईन. मग ते वर्कआउट करायला लागला. सो इट वॉज गुड फन. पण जे डिसिप्लिन त्यांची आहे ते सोड, की त्यांचा ज्यूस घ्यायला त्यांचा स्पॉट बॉय असतो, हा बॉय असतो, आणि ऑल दॅट इज देअर. पण त्यांचं जे डेडिकेशन असतं, माझं हे रोज झालंच पाहिजे, ही लाईफस्टाईल झाली पाहिजे, म्हणून ते सक्सेसफुल होतं इन फिटनेस. बरोबर. दॅट्स वॉट पीपल हॅव टू अंडरस्टँड, की जस्ट टू लुक ब्युटिफुल दे आर नॉट डुईंग दिस. दे अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ फिटनेस. आणखीन एक तुला किस्सा सांगते सुलेखा. जेव्हा मी CEO होती गोल्डची, तेव्हा बँड्राचं जिम लॉन्च होणार होतं. आणि ते लॉन्च करायला कोणाला बोलवायचं, तर वन ऑफ माय फ्रेंड्स ही वॉज व्हेरी क्लोज टू संजय दत्त. म्हटलं तो येईल का, पण आम्हाला पैसे नाही येतं त्याला काही द्यायला. म्हणजे ते लोक काय चार्ज करतात वी नो. सो आय सेड ॲट द मोस्ट आय कॅन गिव्ह हिम अ लाईफ टाईम फ्री मेंबरशिप इकडे. आणि तो कधीही येऊ दे वर्कआउट करायला. आय विल आणि आय विल मेक शुअर ट्रेनर इज विथ हिम. तर तो बोलला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग मी त्याच्याशी फोनवर बोलले आणि मी गेले तिथे. म्हटलं लेटर घेऊन जाऊया, नाही तर नंतर मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको, की यू आर गोइंग टू कम फॉर द लॉन्च ॲज अ चीफ गेस्ट, ब्ला ब्ला ब्ला, आणि असं सगळं. आणि ते काढलं असं लेटर. ओके. आणि ते 3 फोल्ड्समध्ये असतं ना लेटर. सो आय डिड 1 फोल्ड. आणि तो बोला ठीक आहे मालूम आहे मुझे. आणि त्यांनी सही केली. मी म्हटलं यू आर नॉट गोइंग टू रीड. ही सेइंग व्हॉट इज इट टू रीड, यू विल राईट दिस. नो, म्हणजे एवढा त्याचा ट्रस्ट होता की आय विल नॉट दिस थिंग. आणि मी त्याला म्हटलं 1 रिक्वेस्ट आय विल मेक यू. सो आय डिडंट नो यू वुड गेट अँग्री और से नो ओनली आय एम नॉट कमिंग. म्हटलं यू विल नॉट वेअर युअर टॉन जीन्स अँड ऑल, यू विल वेअर नाईस शर्ट. असं तू संजय दत्तला सांगितलंस की बरे कपडे घालून ये. हो, म्हटलं वेअर अ नाईस शर्ट अँड नाईस जीन्स, डोंट वेअर टोन वगैरे. म्हटलं ॲट द मोस्ट काय होईल तो ओरडेल ना. तो बोलला ओके नो प्रॉब्लेम. हाऊ स्वीट. व्हेरी स्वीटली जस्ट स्माइल्ड लाईक ओके. पण हे तू बोलूच शकतेस कोणालाही. या असा हासी मजाक मध्ये ना काहीतरी. तर तो हसला. म्हटलं प्लीज सॉरी. व्हॉट इज सॉरी, यू टोल्ड मी ना, आय डू इट. म्हणजे इट वॉज सो नाईस फॉर ऑफ हिम टू दिस थिंग. आणि तो आला आणि इट वॉज अ व्हेरी गुड अँड सक्सेसफुल इव्हेंट तेव्हा. पण तुझा हा स्पष्ट वक्तेपणा खूप फेमस आहे लीना. हो म्हणजे पण याच्यामुळे तू कधी हॅव यू एव्हर कम इन ट्रबल? मे बी समटाईम्स पीपल फील बॅड की काय, म्हणजे लाईक आय कॅन से व्हॉट इज दिस, यू हॅव पुट ऑन वेट, व्हॉट आर यू डुईंग टू युअर सेल्फ. आणि हे मी चांगल्या ह्यानी म्हणते की यू लुक यंगर, यू विल बी फिटर,
पण काही लोकांना आवडत नाही ते मला असं रिअलाईज झालं. आणि माझा मुलगा बोलला की मम्मा फिटनेस इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ. तुला म्हणजे सगळं म्हणजे इट बॉईल्स डाऊन टू फिटनेस. म्हणजे मी टी व्ही बघत असेन किंवा काय, आणि ही इज ऑल्सो इन युअर फील्ड. तर मी त्याला म्हटलं ना की अर्जुन, right? अर्जुन. Okay. तर मी त्याला म्हटलं की अर्जुन ही सो मच वेट सो ती होईल ना बारीक, ते काय म्हणजे तिचं काय लाईफ बर्बाद नाही झालं. So ते तुला म्हणजे सगळं फिटनेस. बट अर्जुन इज नॉट इन युअर फील्ड. नो, इज नॉट इन माय. अर्जुन काय करतो? अर्जुन इज इन युअर फील्ड. म्हणजे तो आत्ता सध्या ॲप्लॉजमध्ये काम करतोय. त्यांनी त्याचं विस्लिंग वूडमधनं ग्रॅज्युएशन केलं. अँड त्याचं स्पेशलायझेशन वॉज एडिटिंग. बरं. ओके. आणि त्यांनी खूप शॉर्ट फिल्म्स केले आहेत, त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले त्याच्यासाठी. ही हॅज वर्क विथ लॉट ऑफ अदर पीपल ऑल्सो, फ्रीलॅन्स्ड इन दिस फील्ड. आणि एडिटिंगमध्ये कती आणि ती मराठी फिल्म आहे ना, त्याच्यामध्ये तो एडिटर होता त्या फिल्मचा. या सो आणि एक प्रदोष म्हणून फिल्म बनवली, तर त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले. ते वॉशिंग्टन DC बेस्ट शॉर्ट फिल्म, संस्कृती कला दर्पणमधनं पण अवॉर्ड मिळालं. या आणि मग त्याचं शॉर्ट फिल्म जे कान्सचं शॉर्ट फिल्म असतं तिथे त्याचं हे केलं, स्क्रीनिंग केलेलं. सो ही इज इन दिस अँड राईट नाव इज वर्किंग फॉर अ कंपनी कॉल्ड अपलॉज, ओके, विच इज बेसिकली इन टू वेब सिरीज वगैरे. आणि ही इज इन दॅट टीम की डिसाईड करणार कोणचं स्क्रिप्ट चांगलं आहे आणि यु नो ऑल दॅट. दॅट्स नाईस. पण तुला असं कधी वाटलं नाही की तो तुझ्या फिटनेस फील्डमध्ये यावा? नाही, असं वाटतं थोडं, पण ही इज सो क्रिएटिव्हली ओरिएंटेड ना, आणि त्याचं लहानपणापासून पॅशन आहे. तर मी त्याला विचारलेलं की आपलं कोण मायबाप नाही आहे बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये वगैरे. तो बोलला मम्मा यू ऑल्सो स्टार्टेड ॲज अ पर्सनल ट्रेनर ना. तर मी पण स्टार्ट करतो कुठेतरी, बट ये स्लोली कम अ लॉंग वे. आणि या फील्डमध्ये थोडा आणखीन वेळ लागतो. पण लीना मोगरे फिटनेस एवढं मोठं एम्पायर तू आणि निखिल दादांनी तुमच्या जीवावरती उभं केलंय, ते सगळं बघण्यासाठी अर्जुननी मेहनत घ्यावी किंवा तुझ्या फील्डमध्ये म्हणून यावं असं नाही का वाटलं तुला? वाटतं, पण त्याचं नाही इंटरेस्ट. सो यू कॅन फोर्स अ पर्सन. मे बी पुढे मागे तो येईल. यु नो. पण आता सध्या तर तो इज डुईंग व्हेरी वेल. सो आय डोंट इवन एक्सपेक्ट हिम टू थिंक ऑफ एनिथिंग एल्स. पण बघू आता पुढे काय त्याचं प्लॅनिंग आहे किंवा काय आहे. सो ही इज रिअली एन्जॉईंग. आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे त्याच्या फील्डमध्ये. सो लेट हिम बी देअर. गुड. तू आत्ताच्या मुलींना काय सल्ला देशील? आत्ताच्या मुलींना मी जर का बघितलं असं, इवन यू मस्ट हॅव रिअलाइज की आजकालच्या पोरी खूप स्मोक करतात. द पर्सेंटेज इज मोर देन बॉईज. ओ रिअली? या खूप स्मोकिंग वाढलंय. दुसरं म्हणजे हल्लीची लाईफस्टाईल अशी झाली आहे की मुलगा असो या मुली, दे स्लीप व्हेरी लेट. खूप उशिरा झोपतात, ते नेटवरती सर्फ करत असतात. तर तुमचं सगळं बॉडी रिदम चेंज झालं. यु नो, दे स्लीप ॲट 2 o'clock 3 o'clock, काही जणांचं 4 o'clock, होल नाईट दे आर अवेक. यु नो, तर ते व्हायला नाही पाहिजे. कारण ही जी लाईफस्टाईल आहे, फास्ट फूड, कॉफी, एक्सरसाइज न करणं, वेट गेन आता नवीन हे झालं आहे बॉडी शेमिंग. इट्स नॉट बॉडी शेमिंग, यु नो, इट इज वेट गेन विच इज बॅड फॉर युअर हेल्थ. कारण आता इफ यू गो टू सी PCODचं प्रमाण वाढलं आहे, हॉर्मोनल चेंजेस होत आहेत. 26 आणि 25 वर्षाच्या मुलींना ऑस्टिओपोरोसिस होतो आहे. तर हे सगळं जे आहे, हे लाईफस्टाईल जी बदलली आहे आणि डाएट जे बदललं आहे, यु नो, ऑर्डर करणं, हे करणं, आणि बेसिकली एक बॅलन्स डाएट, जे घरचं खाणं असतं, साधं जेवण, डाळ भात भाजी किंवा भाकरी, कोशिंबीर, जे आपलं खाणं असतं, दॅट पीपल शुड इम्बाईब. जे आपलं बेसिक रूट आहे, कल्चर आहे, ते जरी तुम्ही फॉलो केलं तरी इट विल गिव्ह यू अमाप बेनिफिट्स. तर एकच सल्ला आहे की तुमचं लाईफस्टाईलमध्ये मेक एक्सरसाइज युअर प्रायोरिटी. यु नो, सकाळ असो, संध्याकाळ असो, लेट असो, पण जरी तुम्ही 15 मिनटं एक्सरसाइज केलं दिवसामध्ये तरी त्याचे बेनिफिट्स विल गो अ लॉंग वे. आणि छोट्या छोट्या गोष्टी लाईक हॅव अ गुड ब्रेकफास्ट, पाणी प्या, खूप पाणी प्या, जास्ती कॉफी पिऊ नका. कारण मोर दॅन 3 cups ऑफ एनिथिंग इज एडिक्शन. यु नो, सो
So that, see, lot of people ask me, what about a drink? I say go ahead, it's okay. पण जे काही असेल ते मॉडरेशन मध्ये प्रमाणात करा. प्रमाणात करा. इनफॅक्ट रेड वाईन इज व्हेरी गुड. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, यु नो, इट मेक्स यू लुक युथफुल. सो पण ते जर का 2-2, 3-3 बाटल्या घेतल्या तर ते इट्स नॉट राईट. आणि त्यांनी त्रासही होईल, कारण डिहायड्रेट व्हायला होतं. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट यू कॅन ईट, यु नो. असं नाही की मला गोड नाही खाता येणार किंवा मला लेटेस्ट लिव्हजच खावे लागणार. आय ईट एव्हरीथिंग. म्हणजे गणपतीत तर मला असं वाटतं ते 10 दिवस गणपती होते, मी 20-25 मोदक खाल्ले असतील, यु नो, वेदर मावा मोदक, हे मोदक, म्हणजे रोजचे 2. पण असं नाही की मन मारून फिट राहायला पाहिजे. दॅट इज नॉट द मंत्रा. ईट एव्हरीथिंग, बी इन मॉडरेशन आणि बी हॅपी आणि बी फिट. फिटनेस ऑटोमॅटिकली विल कीप अवे ऑल युअर अदर वरीज. जे तुमचं स्ट्रेस आहे, म्हणजे सगळ्यांनाच, एव्हरीबडी गोज थ्रू स्ट्रेस. आम्ही पण खूप स्ट्रेसफुल पिरियडमधनं गेलो. आय थिंक वी ओनली गॉट अहेड कारण आमचं फिटनेसमुळे. यु नो, मेंटली जेव्हा तुम्ही फिजिकल फिटनेसवरती असतात तेव्हा मेंटली ऑटोमॅटिक फिट होता. यु नो, लाईक, कारण तुमची ॲटिट्यूड एकदम पॉझिटिव्ह होते. यू लुक ॲट द वर्ल्ड इन अ व्हेरी डिफरंट वे आणि यू वॉन्ट टू फेस द प्रॉब्लेम. यु नो, ते जे म्हणतात ना स्ट्रेसमध्ये, फ्लाईट ऑर दिस थिंग सिंड्रोम ऑर फेस द सिंड्रोम जो असतो, यू ऑटोमॅटिकली स्टार्ट फेसिंग द प्रॉब्लेम. तर स्ट्रेसमध्ये असून इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग, यु नो. स्ट्रेस हॉर्मोन्स जेव्हा वाढतात आपल्या ह्याच्यामध्ये आणि यू आर ट्राईंग टू लूज वेट, तेव्हा ते फॅट हॉर्मोन्स येऊ नाही शकत सायकलमध्ये. अँड दॅट्स वाय लॉट ऑफ पीपल हू आर स्ट्रेस्ड आउट एक तर जास्ती खातात किंवा अजिबात खात नाही, आणि वेट लॉस असेल तर वेट लूज करू शकत नाही. तर मेन थिंग इज दिस, यू ईट वेल, यू एक्सरसाइज, आणि तिसरं मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आजकालच्या जगात इज झोप. स्लीप स्लीप स्लीप. मी जितकं जास्ती एम्फसाइज करीन तितकं कमी आहे, पण झोप ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या आयुष्यातली. कारण त्यांनी तर एवढं बॉडीचं रिक्युपरेशन होतं, रिपेअर, यु नो, मसलचं रिपेअर, बिल्डिंग ऑफ न्यू मसल, तुमचं मेंटल बॅलन्स नीट राहतो. You know, so sleeping is very important. Whether you get 5 hours or 6 hours or 7 hours or 8 hours, deep sleep is very important. आणि मध्ये जर का तुम्हाला गॅप असेल 10 मिनिटासाठी, ते जे पॉवर नॅप असतं दुपारचं, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि आता तर हल्लीच्या जगामध्ये जे इम्युनिटी आपण म्हणतोय, करोनाचं असतंय, हे सगळे जे आपण एज ओल्ड, आपली आजीचं आपण ऐकायचो नाही, हातपाय धुवा आणि सगळं आणलेलं धुवा, घराबाहेरच आपण हातपाय धुवायचो, हे आता सगळं आपण बॅक टू बेसिक्स चाललो आहे. बरोबर. सो गेट दॅट बेसिक स्ट्रेट अँड युअर लाईफ विल बी फाईन. आणि तुझ्या वयाच्या आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी तू काय सांगशील? माझ्या वयाचं फर्स्ट इज यू फॉरगेट. आता काय 50चं झालं, आता काय व्यायाम करायचा आहे, एक तर ते असे बोलतात. तर ते तसं बोलू नका प्लीज. यु नो, आय एम 58 years old. आय एम व्हेरी प्राऊड. आणि अजूनही आहे बघा, ऑलिम्पिक बार आहे, त्यांनी मी अजूनही सिट अँड रीच करते. आणि 1 hour ऑफ एक्सरसाइज आय डू एव्हरी डे. आज मी सकाळी उठून, जस्ट वेदर छान होतं, तर इट डझंट मॅटर वॉट यू आर डुईंग, आय जस्ट वेंट आउट, जॉग, वॉक, लंजेस असं रस्त्यावर केलं. आणि आता तर वेदर एवढं छान आहे, पोल्युशन कमी आहे, यु नो. सो इवन दो वी हॅव टू वेअर अ मास्क, पण ते थोड्या वेळ आपण एकटे असतो तेव्हा, सो लिटल बिट मी ब्रीदिंगसाठी हे केलं. पण यू गो फॉर अ जॉग. तुम्हाला डान्स आवडत, डान्स करा, घरी हे करा, व्यायाम करा, पुशअप करा, काहीतरी करा, मूव्ह युअर बॉडी. कारण घरी राहून 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 लॉकडाऊनमध्ये आपण अशी बॉडी झाली आपली राईट अँगलमध्ये, आणि त्याच्यामुळे ते स्पाईन असा कंप्रेस होत चालला आहे. आणि ते कंप्रेस होत असल्याने तुम्हाला बॅक स्पॅझम्स येतील, तुमचे हॅमस्ट्रिंग्स टाईट होतील, तुमचं अख्खं बॉडी कॉन्ट्रॅक्ट होईल, आणि त्याच्यामुळे यू विल नॉट फील गुड. तर आत्ता जे लॉकडाऊन आहे आणि घरी बसायचं असतं सारखं, त्याच्यामध्ये आणखीन इम्पॉर्टन्स येतो तुमच्या फिटनेस आणि व्यायामाला. कारण एक्सरसाइज विल इन्क्रीज युअर इम्युनिटी. राईट. वन ऑफ द थिंग्स. तर एक्सरसाइज, एक्सरसाइज आणि एक्सरसाइज.
हो, पण आता यू आर यंग ॲट 58, पण 58 वयाचे जे लोक आत्ता आहेत, एस्पेशली विमेन, त्यांचं असं म्हणणं असतं की मेनोपॉज आता सुरू झाला आहे, किंवा घरच्या जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या असतात, किंवा स्ट्रेस, टेन्शन्स ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. आय फील दॅट इज अ मिथ. कारण 58 असो 50 असो, जर का तुम्ही एक्सरसाइज केलं तर मेनोपॉज इज इझी. माझा मेनोपॉज कधी आला कधी गेला कळलंच नाही. ऑफकोर्स माझं वेट वाढलेलं तेव्हा, वॉटर रिटेन्शन झालेलं. लोक म्हणायची पण युअर वेट इज इन्क्रीज. तर मी सांगायची आय मीन हाऊ कॅन यू बी ॲट मेनोपॉज ॲट सच अ यंग एज. नाही, मी म्हटलं आय एम सो अँड सो एज. तर ते ओके ओके. मी म्हटलं पण कीप वर्किंग आउट. कारण तेव्हा वेट ट्रेनिंग, कार्डिओ, स्ट्रेचिंग, योगा हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर बायकांनी तर एक्सरसाइज करायलाच पाहिजे, कारण त्याचं ऑस्टिओपोरोसिस असतं, म्हणजे ब्रिटलिंग ऑफ बोन्स, आणि कॅल्शियम कमी होतं. तर त्यामुळे जर का वेट ट्रेनिंग केलं आणि बाकीचे वेट बेरिंग एक्सरसाइजेस केले, दिस प्रोसेस इज रिव्हर्स्ड. हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे. ऑफकोर्स वी टेक अ कॅल्शियम सप्लिमेंट, पण एक्सरसाइज त्याच्याबरोबर केलं तर इट्स मोर बेनिफिशियल फॉर विमेन. आणि त्यांनी आपला स्ट्रेस, तुमचे जॉईंट स्ट्रेंथन होतात. पण या वयामध्ये सगळ्यात जास्ती सांधेदुखी, गुडघेदुखी हे सगळ्यात जास्ती होतं. जस्ट कमिंग टू दॅट. पण जर का एक्सरसाइज केलं तर ते होणार नाही. बरं. कारण जे तुम्ही वेट बेअरिंग एक्सरसाइजेस करतात, यु नो पीपल शाय अवे, मी वेट कसं उचलू तुझ्यासारखं. तर या वयातही यू कॅन स्टार्ट, आणि यू विल बी सरप्राईज की तुमचं बॉडी इज वेटिंग टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस. जर का तुम्ही आज 10 पाऊंड केलं तर तू 25 पाऊंड्स करशील, पण तूच नाही करत भीतीने. यु नो, सो डोंट डू दॅट. जस्ट वर्कआउट अँड एन्जॉय. तुला म्हणजे आफ्टर अ वीक यू विल डू बेटर, आणि तुझ्या बॉडीला ते आवडेल, आणि यू विल बी इन बेटर शेप. यू फील गुड. तुझं सेल्फ एस्टीम वाढेल. तुझं पॉश्चर, कारण खूप इंजरीज ह्या वयात पॉश्चरमुळे होतात. बरोबर. यु नो, बसून बसून होतात. लिटरली सिटिंग ऑन ॲस. आणि आपलं ते बेल वाजली आहे, बघ रे कोण आलं, पाणी आणि लहान मुलांना आपण पळवतो, तसं नका करू. यु नो, डू इट युअर सेल्फ. ते काय मोठी गोष्ट नाही आहे, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी, बी ॲक्टिव्ह, मोस्ट इम्पॉर्टंट. दॅट्स व्हॉट यू हॅव टू फॉलो. नाईस नाईस. लीना, आज तुझ्याबरोबर इथे बसून खूप काही शिकायला सुद्धा मिळालं. तुझ्याबरोबर गप्पा मारून खूप खूप मजा आली. खूप मजा आली, कारण तुला मी किती वर्षांनी भेटली. हो, खरंच. आणि खूप वर्षानंतर आपण खूप छान कनेक्ट सुद्धा या, झालो. जसं काय तेव्हा म्हणजे झालंच नाही एवढा मोठा गॅप. या रे. दॅट्स व्हॉट हॅपन. पण दॅट इज व्हॉट इज दिल के करीब. एखादी व्यक्ती जेव्हा तुझ्या दिल के करीब असते तेव्हा ते डिस्टन्स कळतच नाही आपल्याला. ॲब्सोल्युटली. व्हेरी गुड नेम फॉर युअर शो. थँक्यू सो मच. माय प्लेजर ऑलवेज. आणि बी फिट. येस. एक्सरसाइज कर, व्यायाम कर. कारण वेन एव्हर युअर ऑन स्क्रीन आय स्टॉप दे. ए सुलेखा आली, सुलेखा आली. थँक्यू सो मच. लीना मोगरे एक सेल्फ मेड सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून माझ्या दिल के करीब कायमच होती, पण आता तुमच्या सुद्धा दिल के करीब झाली असेल एक समृद्ध विचारांची व्यक्ती म्हणून. सो सुलेखा तळवलकर सायनिंग ऑफ फॉर नाव विथ दिस थॉट. स्टे ट्यून बट ऑलवेज स्टे दिल के करीब.